नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर। इथे मी काठपदर साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे। एकाच साईडला काठ होता, मग थोडासा काठ वाचवून त्याच्यापासून पॅच तयार केला आणि ही गळा डिझाईन मी तयार केलेली आहे। सगळ्यात आधी गळपट्टी तयार करूयात। त्याच्यासाठी अस्तरचे 2 तुकडे मी जोडून घेतलेत। यावर कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे। उलट साईडने म्हणजे आतल्या साईडने हा कॅनव्हास पेपर आपल्याला लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्याला व्यवस्थित ठेवून घेतलं आणि मधोमध एक शिलाई देऊन घेतली। म्हणजे ही दाब शिलाई आणि कॅनव्हाससाठीची शिलाई असे दोन्ही मिळून एकच मी शिलाई देऊन घेतली। आणि त्यानंतर बाजूचा जो जादाचा कापड होता तो कापून टाकला आणि त्याला आपण नेहमीप्रमाणेच दुमडून घेणार आहोत। इथे कर्व असल्यामुळे हे दुमडताना व्यवस्थित दुमडत नव्हतं, मग याला नॉचेस देऊन घ्यायचे। मी एकच कट देऊन घेतला इथे आणि आपली ही गळपट्टी अशी तयार करून घ्यायची। कॅनव्हास पेपरचे अशा गळपट्ट्या तयार करून जे गळे आपण शिवतो ते व्यवस्थितच येतात आणि परफेक्ट असे बसतात। इथे मी कुठेही इस्त्री वगैरे करत नाही गळपट्टीला, अगदी आवश्यक असेल तरच करते। आणि इथे शिलाई सरळ देऊन घेतली मी। आता वरच्या साईडला जादा कापड होतं ते मी कापून घेतलं। मध्ये एक मोठा नॉच देऊन घ्यायचा। आता आपण पॅच तयार करून घेऊयात। हाताला काठ लावून हा एवढाच काठ उरलेला होता, मग हा पॅच मी गळ्याभोवती लावणार आहे। इथे आपण इस्त्री करून डायरेक्ट दुमडून देखील घेऊ शकतो, पण मला वर लेस लावायची आहे त्यामुळे शिलाई दिसली तरी चालू शकते। त्यामुळे मी काय केलं, इथे साईडने शिलाई घालून घेतली आणि त्यानंतर जशी गळपट्टी बनवली तशीच हा पॅच मी तयार करून घेणार आहे। आता साईडचं कापड कापायचं, दुमडण्यापुरतंच ठेवायचं आणि हा मी पॅच वरून लावणार आहे। आतून लावायचा असला तर जरा मोठा काठ पाहिजे होता, रुंद, पण एवढाच ॲडजस्ट झाला। इथे ब्लाऊजचा गळा मी डीप केलेला नाही, तर हा पॅच मी ब्लाऊज शिवतानाच वर अगदी लावणार आहे। आणि हे बघा, इथे मी जे साईडचं जे कापड आहे ते दुमडून घेत आहे। इथे मी कट्स दिले होते कारण काठाचं कापड जरा जाड होतं हे आणि त्यामुळे व्यवस्थित दुमडत नव्हतं। सावकाश अगदी दुमडून घ्यायचं। कॅनव्हासचा आकार व्यवस्थित दिसला पाहिजे, जे आकाराप्रमाणे तो काठ व्यवस्थित लावून घ्यायचा। आणि त्यानंतर आपल्याला हा ब्लाऊजला वरून लावायचा आहे। वरून पॅच लावला की ब्लाऊज व्यवस्थित येतो। तसंच गळा रुंदी वगैरे वाढत नाही याने आणि एकदम सोपं काम होऊन जातं। हे बघा, इथे जशी शिलाई मारते तशीच इस्त्री देखील फिरवून आपण हे काठ दुमडून घेऊ शकतो, जर शिलाई करायची नसेल तर। कॉर्नरला व्यवस्थित दुमडून घ्यायचं। हा आपला पॅच तयार झालेला आहे। आता मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे। उलट साईडला अस्तर कमरेकडून शिवत यायचं आहे। आणि त्यानंतर चारही बाजूंना आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे।
आपल्याला असं डायरेक्ट जर शिवता येत नसेल, अस्तर लावता येत नसेल, तर इथे कच्ची शिलाई आपण हात शिलाई घालू शकतो किंवा टाचण्यांचा वापर करून इथे मग हे शिलाई देऊ शकतो. मध्ये असा हात फिरवून घ्यायचा, जेणेकरून जर चुरी असेल तर ती निघून जाईल. आता जादाचं कापड कापून टाकूयात. इथे एक जादाचं कापड कापून टाकलं. आता हा बघा, हा गळा इथे गळ्याकडे आणि कमरेकडे असा मधोमध मी नॉच देऊन घेतला, म्हणजे आपल्याला सरळ रेषा, मध्य रेषा आखणं सोपं होईल. पट्टी किंवा टेप याचा वापर करून इथे रेषा आखून घ्यायची आणि त्यानंतर तयार केलेली गळपट्टी नॉचवर ठेवून आणि सरळ रेषेवर ठेवून इथे मी शिलाई करून घेत आहे. इथे मध्ये देखील आपण सरळ रेषेत मध्यभागी आधी शिलाई करून नंतर ह्या गळ्यावर शिलाई देऊ शकतो, परंतु मी डायरेक्ट शिलाई देत आहे. ज्यांना जमत नसेल किंवा नवीन असे टेलर असतील त्यांनी मध्यभागी शिलाई करून घ्यायची किंवा टाचण्या टोचून घ्यायच्या. इथे माझी गळ्याभोवती शिलाई घालून झालेली आहे. आता मधला जो जादाचा भाग आहे तो मी कापून घेत आहे. एकदम पंचकोनीही नाही, पण मटका प्लस पंचकोनी अशा टाईपचा हा गळा आहे. हे बघा, मध्ये आता नॉच देऊन घ्यायचे. कॉर्नरला व्यवस्थित नॉच दिले तरच गळा व्यवस्थित पलटवता येतो आणि सुंदर दिसतो गळा. इथे जरा मटक्याचा शेप असल्यामुळे इथे पण मी कट्स देऊन घेतलेत. आता गळा पलटवून घेऊयात. उलट साईडने असा व्यवस्थित करून घेतला. हे बघा, कॅनव्हास पेपरमुळे हे सहज शक्य होतं. इथे इस्त्री करू शकतो आपण, पण मी इस्त्री न करता दाब शिलाई देऊन घेत आहे. दाब शिलाई देऊन झाली की आपला हा गळा पूर्ण तयार होणार आहे आणि मग आपल्याला याला पॅच लावायचा आहे. म्हणजे एकदम मोठा गळा तयार करून किंवा शिवून मग त्यावर मी पॅचवर्क केलेलं नाही आहे, तर व्यवस्थित असा गळा मापातच शिवून मग त्याच्यावर मी वर पॅच लावलेला आहे. असे गळे शिवण्यात आपला हात बसलेला असतो, त्याच्यामुळे मी हा पहिला गळा तयार करून घेतला आणि मग त्याला पॅच वरून लावलेला आहे. त्याआधी मी इथे टक्स आखून घेत आहे आणि 4.5 इंचाचा टक्स मी मार्किंग करून डबल शिलाई करून घेणार आहे. नेहमी 2 शिलाया द्यायच्या, म्हणजे टक्स कधीही उसवत नाही. इथेच पलटवून त्याला घेतलं मी आणि डबल शिलाई करून घेतली. दुसरा टक्स देखील तसाच आपण तयार करून घेऊयात. आता तयार केलेला पॅच मी घेतला आणि हा बघा, अशा प्रकारे मी इथे तो शिवून घेणार आहे.
व्यवस्थित ठेवून घ्यायचा किंवा टाचणी टोचून घ्यायची आणि हा पॅच आपल्याला लावून घ्यायचा आहे. मोठा गळा शिवून नंतर आतमध्ये पॅच भरण्यापेक्षा ही मला सोपी पद्धत वाटते. कारण जेव्हा आपण मोठा गळा डीप गळा शिवतो आणि नंतर त्याच्यात पॅच भरतो तेव्हा गळा रुंदी काही वेळा वाढू शकते. आणि असे ब्लाऊज शक्यतो चुकत नाहीत किंवा उसवण्याचीही भीती नाही. आता हा बघा गळा पूर्ण तयार झालेला आहे. आता फक्त त्याला लेस लावायची बाकी आहे. मग 1 इंच असं मार्किंग मी करून घेतलेलं आहे पूर्ण गळ्याभोवती. म्हणजे आपल्याला ते खडूने मार्क करायला सोपं पडेल. जिथे लेस लावायची आहे तिथे आपण मार्किंग करून घेत आहोत. हे बघा इथे कमरेला कमरपट्टी लावायला जागा सोडायची आणि त्या हिशोबानेच आपल्याला ही लेस लावायची आहे. मार्किंग पूर्ण होत आलं माझं. आता ते सगळे पॉईंट असे जोडून घ्यायचे. म्हणजे लेस लावताना आपल्याला चुकायला होणार नाही. डायरेक्ट देखील आपण लेस अंदाजे अशी लावू शकतो. पण परफेक्ट असे लेस लावण्यासाठी इथे मार्किंग गरजेचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. आता लेस लावायला सुरुवात करूयात. हे बघा आधी इथे लेस पॅचला मी लेस लावून घेणार आहे. म्हणजे गळ्याभोवती नंतर मला लेस लावणं सोपं जाईल. आणि लगेचच ह्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे लेस कुठेही उसवत नाही. लगेचच फिरवून घ्यायची शिलाई आणि डबल शिलाई देऊन घ्यायची. मध्ये आपण या पॅचवर दुसरा खड्याचा देखील बाजारात मिळणारा पॅच लावू शकतो किंवा मोठा शो बटन काचेचा मिळतो तो लावू शकतो. इथे जादाची लेस होती ती मी कापून घेतलेली आहे. आता गळ्याभोवती डबल लेस मला लावायची आहे. एक मार्किंग केलेल्या ठिकाणी आणि ही अशी गळ्याच्या अगदी भोवती. हा पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे आणि हल्ली कितीही चांगल्या साड्या घेतल्या तरी ब्लाऊज पीसला एकाच साईडला खाट असतो आणि मग असे काहीतरी पॅच तयार करून काट ॲडजस्ट करून ब्लाऊज शिवावे लागतात. हे बघा अशा प्रकारे इथे लेस माझी लावून होत आहे. याला नंतर मी डबल शिलाई करून घेणार आहे. आता मार्किंग केलं आहे तिथे आपण लेस लावून घेऊयात. जर कस्टमरला आवडत नसेल लेस जास्त तर एक वेळ लावली तरी चालेल, पण डबल लेस लावून छान अगदी ब्लाऊजला एक नवीन लूक येतो आणि छान दिसतो ब्लाऊज. लग्न समारंभासाठी असे ब्लाऊज उठून दिसतात. हे बघा टक्स व्यवस्थित मी करून घेतला कमरेच्या साईडला आणि मग ही लेस लावली. इथे आपल्याला कमरपट्टी लावायची आहे, त्यामुळे अजिबात खाली जाता नाही लेस. आणि त्याची काळजी घेऊनच मी इथे लेस लावून घेतलेली आहे. कॉर्नरला बरोबर आलो की एक छोटी चून द्यायची आणि
कॉर्नर एकदम मग त्यामुळे व्यवस्थित येतो. दोन्ही लेस लावून झालेले आहेत. आता आपण याला डबल शिलाई करून घेऊयात. आणि जो फ्रंटचा भाग आहे तो कटोरी पद्धतीचा आहे, तो मी तयार करून हा पूर्ण ब्लाऊज शिवणार आहे. हे बघा, दुसऱ्या लेसला आपण इथे डबल शिलाई करून घेऊयात. आणि ही ब्लाऊजची बॅक डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.